मस्साजोगमध्ये टॉवर शेजारी पोलिसांचा बंदोबस्त। मस्साजोगमधील आंदोलनापूर्वी बंदोबस्त वाढवण्यात आला। देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग ग्रामस्थांचं टॉवरवर चढून आंदोलन सुरू आहे। मस्साजोग ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा। त्यामुळे देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग ग्रामस्थांचं आज टॉवरवर चढून आंदोलन होत आहे। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त बघायला मिळतोय। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी दत्ता कनवटेकडून। दत्ता, नक्कीच आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मस्साजोग गावामध्ये पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मस्साजोग गावामध्ये 3 टावर आहेत। तीनही टावरच्या परिसरामध्ये हे पोलीस लावलेले आहेत। आपण बघू शकताय की आपल्या पाठीमागे हा जो समोर टावर दिसतोय हा एक गावातल्या पलीकडल्या बाजूचा टावर आहे। त्या टावरला सुद्धा खाली त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आलेला आहे। तर मस्साजोग गावाच्या पूर्व बाजूला सुद्धा हा दुसरा टावर आहे। या टावरला सुद्धा खाली सगळीकडे पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आलेला आहे। टावरच्या परिसरात सध्या कोणाला येऊ दिलं जात नाही, आतमध्ये कोणी प्रवेश करणार नाही याची खबरदारी घेतली जाते। आणि गावाच्या बाहेर आणखी एक तिसरा टावर आहे, त्या टावरवरती सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आजचं जे मस्साजोग ग्रामस्थांचं आंदोलन आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अत्यंत सतर्क झालेले आहेत आणि त्यांच्या वतीने ही खबरदारी घेतली जाते। ठीक आहे दत्ता, धन्यवाद या माहितीबद्दल।